राज्यामध्ये आता सत्ता नाट्याचा चौथा अंक सुरू झालेला आहे, कारण शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची असा सवाल उपस्थित झालेला आहे। परिणामी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेचा पेचही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आलेला आहे। त्यामुळे राहुल नार्वेकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचे बिग बॉस बनल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट। 9 आमदारांच्या अपात्रतेसाठी अध्यक्षांना पत्र। बंडानंतर आता राष्ट्रवादीत पॉवर गेम। आता राष्ट्रवादीचाही पेच नार्वेकरांच्या कोर्टात। अजित पवारांनी 8 नेत्यांसह सत्ताधारी भाजप शिवसेना सरकारमध्ये सामील होत शरद पवारांना जबर हादरा दिला। अजित पवारांची ही खेळी गेल्या 3.5 वर्षातला चौथा राजकीय भूकंप ठरलाय। 23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनं राजकारण्यांची झोप उडवली होती। त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019 ला महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं। त्याच्या 2.5 वर्षानंतर 30 जून 2022 ला महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आणि आता 2 जुलै 2023 ला अजित पवारांनी फडणवीस शिंदेंशी हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतलाय। अजित पवारांच्या या बंडानंतर आता शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंडखोरांवर कारवाईची हालचाल सुरू केली आहे। त्यानुसार आता सरकारमध्ये सामील झालेल्या 9 आमदारांना अपात्र करा असं पत्रच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तातडीनं कायदेशीर पावलं उचलेल असं मी तुम्हाला दुपारी सांगितलेलं, त्याप्रमाणे आम्ही सर्व पावलं उचललेली आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी याबाबतीत आम्हाला लवकरात लवकर बोलवावं। विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटाकडूनही विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल करण्यात आलाय, ज्यात जितेंद्र आव्हाडांच्या प्रतोदपदाला आव्हान देत अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती केल्याचं पत्र देण्यात आलंय। त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना रंगलाय। पण अजित पवार गटाचे नेते आपणच असून ते राष्ट्रवादीतच असल्याचा दावा करतायत। माझ्या सूचनाप्रमाणे आम्ही माननीय अनिल भाईदास पाटील जे आमचे प्रथम पहिले पण होते त्यांना कंटिन्यू करण्याची आणि या जबाबदारीवर कायम राहण्याची माझ्या पत्राद्वारे मी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला कळवलेला आहे। सर्व पक्षदारांसोबत आहे। ऐका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादा नेते आहेत, हे मान्य करतात। आमच्या पक्षात काही इतर पक्षासारखी फूट नाही, आमचा पक्ष फुटीर नाही, आमचा पक्ष फुटलेला नाही। त्याच्यामुळे पवार साहेबच आमचे आदर्श आहेत। आणि राहिला प्रश्न किती आमदारात काय, अख्खा पक्ष दादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस। राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष कार्यालयात 7 ते 8 अर्ज दाखल झाले। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधातही अशा दुहेरी भूमिकेत असल्यानं राजकीय पेच निर्माण झाला। हाच पेच आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात पोहोचलाय। त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कुणाची याचाही निर्णय राहुल नार्वेकरांना घ्यावा लागणार आहे। यातील याचिका आणि तक्रार अर्ज तपासल्यानंतरच अध्यक्ष पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती मिळते। 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका जयंत पाटील विधानसभा सदस्य यांनी सादर केलेली आहे। त्याचा मी अभ्यास करीन आणि तो अभ्यास केल्यानंतर मी उचित निर्णय घेईन। एकंदरीतच महाराष्ट्रात अवघ्या 3.5 वर्षात 4 राजकीय भूकंप झाले। शिवसेनेचा वाद नार्वेकरांकडे असतानाच आता राष्ट्रवादीतील फुटीचा पेचही अध्यक्षांकडे आलाय। त्यामुळे 2 सत्ताधारी पक्षांचा महत्त्वाचा निर्णय राहुल नार्वेकरांना घ्यावा लागणार आहे। त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात विधानसभा अध्यक्षच बिग बॉस बनल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।